काल नवी दिल्लीमध्ये शरद पवार यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित केल्यानंतर शिवसेना ठाकरे पक्षाचा अक्षरशः तिळपापड झाला। सत्कारावरती उद्धव ठाकरेंनी तीव्र नापसंती व्यक्त केलेली आहे। कट्टर विरोधक असलेल्या शिंदेंचा शरद पवारांनी सत्कार करणं टाळायला हवं होतं असं मत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलं। शिवसेना पक्षफुटीला कारणीभूत ठरलेल्या शिंदेंचा सत्कार पवारांनी केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावरती नाराजी व्यक्त केलेली आहे। महाविकास आघाडीमध्ये या निमित्तानं मोठं वादळ निर्माण झाल्याचं चित्र दिसतंय। शरद पवारांनी केलेल्या सत्कारानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते पाठराखण करताना दिसत आहेत, तर उद्धव ठाकरेंसह त्यांच्या पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत आणि खासदार मात्र पवारांच्या कृतीवरती जोरदार टीका करत आहेत। आणि आता थेट जाऊयात, संजय शिरसाट सध्या बोलतायत। कार्यकर्त्याचं एवढं पोट भरून कौतुक करतात त्यावेळेला आपला शिवसैनिक कोणत्या स्तराला गेलेला आहे याचा अभिमान वाटण्यापेक्षा त्यांच्यावरही टीका करतात। म्हणून यांना आता जे त्यांच्यापासून दूर जातील त्यांच्या नजरेमध्ये ते सर्व गद्दार आहेत। मग आता शरद पवार साहेबांवर आज गद्दारीचा शिक्का लागलाय की काय असा एक प्रश्न आता महाराष्ट्राला पडलाय। पण विधानसभा निवडणुकीनंतर संजय राऊत यांचे जे बोल आहेत ते बदलले असं म्हणावं, कारण त्यांना हवं तसं यश मिळालं नाही। संजय राऊत कोण आहे? काय त्याचं अस्तित्व आहे? त्यांनी कधी कॉर्पोरेशन लढलेली आहे का? त्यांनी कधी विधानसभा लढली का? त्यांनी कधी लोकसभा लढली का? त्याला काय माहिती आहे? भाषण करणं वेगळं आणि तळागाळामध्ये काम करणं वेगळं। संजय राऊतने कधी आयुष्यामध्ये त्याच्या एसी कॅबिनच्या बाहेर जाऊन या पद्धतीचं राजकारण केलेलं नाहीये। फक्त बोलायचं कसं आहे हा पोपट पंची करायला जो करतो ना, हे महाराष्ट्राला आता आवडत नाही। आणि त्याच्याचमुळे हजारो आजही पदाधिकारी पक्ष सोडून जात आहेत। याची जाणीव उद्धव ठाकरे साहेबांना असून सुद्धा ते का बोलत नाहीत हा एक मोठा प्रश्न आहे। त्यांचं असं कोणतं गुपित त्यांच्याकडे आहे हे सुद्धा शोधलं पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।